आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशांतर्गत मागणीचं प्रमाण वाढावं यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल 73,000 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या योजनांसंबंधीच्या धोरणात्मक प्रस्तावांची माहिती दिली. दरम्यान या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. संसदेनं केलेल्या नव्या 3 कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. सरन्यायाधीश S.A. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या संदर्भात सरकारला 4 आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे. याचिकाकर्त्यांमध्ये राष्ट्रीय जनता दल, द्रविड मुन्नेत्र कळघम तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातला वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीनं या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार काल जाहीर झाला. ऑक्शन सिद्धांत आणि त्याच्या नव्या प्रारूपांच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल यंदा हा सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार पॉल आर मिलग्रॉम आणि रॉबर्ट पी विल्सन यांना देण्यात आला आहे. कोरोना विषाणू संसर्ग झाल्यामुळे किंवा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये असल्यामुळे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात NEET देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या म्हणजे 14 तारखेला घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काल यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला परवानगी दिली. तसंच नीट परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. उमेद हे अभियान निरंतर सुरू राहावं आणि बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथं महिलांनी काढलेल्या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. राज्यात दिवसभरात आणखी 7,089 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नव्यानं नोंद झाली. यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 15,35,315 झाली आहे. दरम्यान काल 165 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.